नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कोणत्या मुघल शासकाला आलमगीर असे संबोधले जात असे? तर औरंगजेब. औरंगजेब या मुघल शासकाला आलमगीर असे संबोधले जात असे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे? तर 3:2. किती आहे? 3:2. पुढचा प्रश्न पहा. ऋग्वेदिक समाजातील सर्वात लहान एकक कोणते होते? तर कुळ किंवा कुटुंब. ऋग्वेदिक समाजातील सर्वात लहान एकक कुळ किंवा कुटुंब होते. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौदल होते? तर चोल. चोल या शासकाकडे शक्तिशाली नौदल होते. पुढचा प्रश्न पहा. पहिली जैन परिषद कुठे भरली होती? तर पाटलीपुत्र या ठिकाणी पहिली जैन परिषद भरली होती. पुढचा प्रश्न पहा. इतिहासकारांनी दिल्लीच्या कोणत्या सुलतानाचे वर्णन विरोधांचे मिश्रण असे केले आहे? तर मुहम्मद बिन तुघलक. मुहम्मद बिन तुघलक. पुढे पहा. कोणाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म हीनयान आणि महायान या दोन पंथांमध्ये विभागला गेला? तर कनिष्क. कनिष्काच्या कारकिर्दीमध्ये बौद्ध धर्म हीनयान आणि महायान या दोन पंथांमध्ये विभागला गेला. गद्य आणि पद्य दोन्हींमध्ये कोणता वेद रचला आहे? तर यजुर्वेद. लक्षात ठेवा, गद्य आणि पद्य दोन्हींमध्ये कोणता वेद रचला आहे? तर यजुर्वेद. उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक किंवा दिल्लीवर राज्य करणारी पहिली महिला कोण होती? तर रझिया सुलतान. हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारला गेला आहे. उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक किंवा दिल्लीवर राज्य करणारी पहिली महिला कोण होती? तर रझिया सुलतान. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? तर ए.ओ. ह्यूम. ए.ओ. ह्यूम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? तर बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक यांनी काय म्हटलं होतं? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले. भारतातील सर्वात मोठे ताग उत्पादक राज्य कोणते? तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतातील सर्वात मोठे ताग उत्पादक राज्य कोणते? तर पश्चिम बंगाल. भारतातील सर्वात मोठे तंबाखू उत्पादक राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश. तंबाखू उत्पादक राज्य आंध्र प्रदेश. भारतातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य कोणते? तर आसाम. सोपा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य आसाम. भारतातील सर्वात मोठे बांबू उत्पादक राज्य कोणते? तर मिझोराम. बांबू उत्पादक राज्य मिझोराम. पुढचा प्रश्न पहा. जमीनदार सोसायटीची स्थापना कोणी केली? तर द्वारकानाथ टागोर. जमीनदार सोसायटीची स्थापना द्वारकानाथ टागोर यांनी केली. लिंगराज मंदिर कुठे आहे? तर भुवनेश्वर या ठिकाणी लिंगराज मंदिर आहे. भुवनेश्वर. भुवनेश्वर कुठे आहे? तर ओडिशा राज्यामध्ये भुवनेश्वर आहे. पुढचा प्रश्न पहा. रौलेट कायदा कधी मंजूर झाला? तर 26 जानेवारी 1919. रौलेट कायदा कधी मंजूर झाला? 26 जानेवारी 1919. भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य कोणते? तर पश्चिम बंगाल. लक्षात ठेवायचं आहे, भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न पहा. नागपूर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर नाग नदीकाठी. नागपूर शहर नाग नदीकाठी वसलेले आहे. भुसावळ शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर तापी नदीकाठी भुसावळ शहर वसलेले आहे. हिंगोली शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
तर कयाधू, कयाधू या नदीकाठावर हिंगोली शहर वसलेले आहे. संगमनेर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर प्रवरा नदीकाठावर संगमनेर शहर वसलेले आहे. संगमनेर शहर. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या खंडाचा निर्देश मानवी वस्ती नसलेले पृथ्वीवरील खंड असा करता येईल? तर अंटार्क्टिका. कोणत्या खंडाचा निर्देश मानवी वस्ती नसलेले पृथ्वीवरील खंड असा करता येईल? तर अंटार्क्टिका. तैगा या नैसर्गिक विभागात आढळणारे सूचिपर्णी वृक्ष कोणते? तर फर, पाईन, स्प्रूस. लक्षात ठेवायचं आहे. तैगा या नैसर्गिक विभागामध्ये कोणकोणते सूचिपर्णी वृक्ष आढळतात? तर फर, पाईन आणि स्प्रूस. पुढचा प्रश्न पहा. भारतातील सर्वात मोठे शेंगदाणे उत्पादक राज्य कोणते? भारतातील सर्वात मोठे शेंगदाणे उत्पादक राज्य कोणते? तर गुजरात राज्य. भारतातील पहिले प्राचीन शहर कोणते सापडले? तर हडप्पा. पुढचा प्रश्न पहा. भारतातील सर्वात मोठे गहू उत्पादक राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीवरील जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागास खंड असे म्हणतात. पृथ्वीवर अशी एकूण किती खंडे आहेत? तर 7 खंड आहेत. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? 7 खंड आहेत. सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती. प्रार्थना समाज स्थापना कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. आत्मीय सभा कोणी स्थापन केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. वेदांत कॉलेज स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय. लक्षात ठेवा. आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. वेदांत कॉलेजची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. जगजीवनराम यांची समाधी स्थळ कोणते आहे? जगजीवनराम यांचे समाधी स्थळ कोणते आहे? तर समता स्थळ. के आर नारायणन यांचे समाधी स्थळ कोणते? तर उदयभूमी. पुढे पहा. अकबरनामा कोणी लिहिला? तर अबुल फजल यांनी अकबरनामा लिहिला. लंडनमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या वेळी भारताचा सम्राट कोण होता? तर अकबर. कोण होता? अकबर. पुढे पहा. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार आहे? तर लोकसभा. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी मंजूर केला? तर लॉर्ड लिटन. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटन यांनी मंजूर केला होता. पुढे पहा. कोणत्या प्रकारच्या वनस्पतींची मुळे पाण्याखाली असतात? तर खारफुटी. कुठे आढळतात? तर किनारी क्षेत्र. जे काही किनारी क्षेत्र असतं त्या ठिकाणी खारफुटी वने आढळतात. भारताने आपला पहिला उपग्रह कधी प्रक्षेपित केला? तर 19 एप्रिल 1975. 19 एप्रिल 1975. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर चिल्का सरोवर. कोणतं सरोवर आहे? चिल्का सरोवर. वर्धमान महावीर यांनी परिनिर्वाण कोठे मिळवले? तर पावा या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? पावा. भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तर भूकंप मापक. काय म्हणतात? भूकंप मापक. पुढचा प्रश्न पहा. युद्धात हत्तींचा वापर करणाऱ्या राज्याचे नाव काय होते? इथं राज्याचे असं झालं आहे, तर राजाचे असं पाहिजे होतं. युद्धात हत्तीचा वापर करणाऱ्या राजाचे नाव काय होते? तर मगध. पुढील प्रश्न पहा. मंगळाभोवती कक्षेत जाणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे भारत. लक्षात ठेवायचं आहे. मंगळाभोवती कक्षेत जाणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर भारत देश आहे. पुढचा प्रश्न पहा. भागीरथी आणि अलकनंदाच्या संगमावर कोणते ठिकाण आहे? तर देवप्रयाग.
बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.